गुड मॉर्निंग मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मेघालय ट्रिपच्या पुढच्या आणि तिसऱ्या भागामध्ये. सो मित्रांनो, आज आहे आमचा तिसरा दिवस. तर आज आपला जो पॉईंट असणार आहे तो आहे डबल डेकर ब्रिज, जे की चेरापुंजीमध्ये आहे. सो मेन आपला तो आजचा हायलाईट असणार आहे आणि आजचा हा पॉईंट करून आपण पुन्हा शिलाँगला जाणार आहोत. सो मध्ये 2-3 ठिकाणं आहेत, ती पण तुम्हाला मी दाखवेन. सो मेन जो अट्रॅक्शन असणार आहे आपलं ते डबल डेकर ब्रिज. तर बघूया आजचा हा प्लॅन कसा असणार आहे. आता जे सकाळचे 6 वाजलेत, आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्ही निघतोय. बाहेर बघू शकता किती उजळलं आहे ते. सो खूप लवकर सकाळ होते इकडे. आता जे 6 वाजले तरी पण ऊन आलंय, सूर्य आलाय वरती. तर हा आहे आजचा सीन. सो चला बघूया आपली ट्रिप पुढची कशी असणार आहे ती. सो भेटू आपण थोड्याच वेळात. सो फ्रेंड, फायनली आमचा जो डबल डेकर ब्रिजचा जो रूट आहे तो स्टार्ट झाला आहे. बघू शकता ह्या अशा पायऱ्या आहेत आणि इकडे तुम्हाला गाईडसुद्धा मिळतील. गाईड विथ ते स्टिक्स वगैरे देतात आणि ते तुम्हाला तुमच्या थ्रू आउट दी रूट तुमच्यासोबत असतात. सो ते तुम्ही ठरवू शकता तुम्हाला गरज आहे नको आहे. आणि थोडा ॲक्च्युली भूलभुलैयाचा रस्ता आहे, त्यामुळे काही ठिकाणी तुम्ही चुकवू शकता, कारण बरेच रस्ते ते आणि पूर्ण जंगल एरिया असल्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. सो बघू शकता हे असे मध्ये मध्ये काही लोक आहेत गाववाली, तर त्यांचीसुद्धा मदत घेऊ शकता तुम्ही. आता जस्ट सकाळचे 7 वाजलेत आणि 7 वाजता आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली आहे. सो आय डोंट नो किती वेळ लागेल. तुमच्या चालण्यावर आहे, तुमच्या स्पीडवर आहे किती चालायचं आहे. खाली पायऱ्या आहेत त्यामुळे मला बघत चालावं लागतं आहे. तर बघू कसा असणार आहे आपला पुढची जर्नी, पुढचा प्रवास. दाखवेन मी तुम्हाला. ज्या काही गोष्टी अशा दाखवण्यासारख्या असतील त्या दाखवेन, कारण संपूर्ण रूट दाखवणं पॉसिबल नाही आहे, कारण मलासुद्धा लक्ष ठेवून चालावं लागतं इकडे. सो चला बघूया आपला पुढचा प्रवास. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा काही रूट आहे आपला. पायऱ्या आहेत त्यामुळे असं काही चालायला एवढा इश्यू होत नाही आहे. मे बी येताना थोडंसं महाग पडू शकतं, कारण आपल्याला वरती चढत जायचं आहे. तर हा असा रूट असणार आहे संपूर्ण. बघू आता कितपर्यंत वेळ होतो आपल्याला चालत चालत. दुकानं पण उघडी नाहीत रे. सो मित्रांनो, हा व्ह्यू बघा. ॲक्च्युली खोल पूर्ण दरी आहे आणि एकदम स्ट्रेट पायऱ्या आहेत. टोटल 6000 पायऱ्या आहेत. सो 6000 पायऱ्या तुम्हाला उतरायच्यात तेवढ्या चढायच्यात. लिटरली बघितलं पूर्ण भूलभुलैया. कोणतं बघितलं बघा, असा व्ह्यू आहे पूर्ण.
तर मित्रांनो आम्ही जवळजवळ पोचलो, अजून 20 मिनिट्सचा रस्ता आहे आणि आता एक ब्रिज लागला आहे, तर ब्रिज तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो, इथे अशी छोटी छोटी दुकानं आहेत. थोडी कॉस्ट जास्त आहे पण ॲक्च्युली दे डिझर्व. आणि हा आपला फर्स्ट ब्रिज बघा. सो हा आपला फर्स्ट ब्रिज असणार आहे. एक छोटा डॉगी बसला तिथे आणि लेट्स गो. हा लोखंडी ब्रिज आहे, त्यामुळे अक्षरशः साकवया. नाही मोबाईल काढून व्हिडिओ काढ ना, मोबाईल काढून व्हिडिओ काढ, पडेल मोबाईल पण. तर मित्रांनो चला, भीती तर वाटते आहे पण थोडा स्केरी आहे बट स्टेबल आहे. खाली दगड आहे, खाली बघायची सुद्धा भीती वाटते कारण बघू शकतो खाली डायरेक्ट ओपन आहे आणि अगदी मिडल आलो आहे ब्रिजच्या. भीती वाटते ना. बघा असं नदी आहे करून आलेली आणि इकडे जाय, हा इकडे असा व्ह्यू. तो ब्रिज हालतो तेव्हा जाम भीती वाटते आणि नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज तुम्हाला येत असेल. खूप पायऱ्या उतरल्यामुळे आम्ही आता पाय थोडे कापायला लागलेत बट बघू शकता मोठे मोठे गॅपसुद्धा आहेत या याच्यामध्ये, तो पाय अडकू पण शकतो त्याच्यामध्ये. सावकाश जर इकडे आलात तर मित्रांनो सावकाश यावरून जा, कारण खरंच स्केरी आहे ब्रिज. एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो याच्यावरून, पण मजबूत आहे. बघू शकता लोखंडी रॉडने बांधलेला आहे, पण तो हालतो ना त्याच्यामुळे भीती वाटते. जवळपास एवढं डिस्टन्स आपण कवर केलं आहे आणि कुणाला त्याची वाईफ येते चालत. हे समोर बघू शकता मित्रांनो, फणस दिसत असतील तुम्हाला. फणसाची झाडं खूप आहेत इकडे. सो फ्रेंड, बराच वेळ चालतो आम्ही आणि आता पुन्हा एक लोखंडी ब्रिज लागतोय, तो मी तुम्हाला जस्ट दाखवतो. खरं म्हणजे ट्रेकिंग तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं असेल तर नक्की आहे इकडे. खरंच हे काय बोलतात त्याला, खूप ॲडव्हेंचर करण्यासारखं आहे आणि जस्ट दाखवतो तुम्हाला. हा आहे तो पुन्हा लोखंडी ब्रिज, जंगलातनं गेलेला. तर हा असा ब्रिज चालू होतो आणि बघू शकता थोडा मोठा ब्रिज आहे, लोखंडी आहे त्यामुळे एवढी काय भीती वाटत नाही, पण तो जेव्हा हालतो तीच मोठी भीती आहे. लुक ॲट द व्ह्यूज गाईज, सिम्पली ऑसम. खूप मोठे मोठे दगड आहेत तिथे. प्लीज मॅम शो अस अ रूट, प्लीज शो अस अ रूट. रूट या शो मॅम, यू आर अवर एनर्जी. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे सगळ्या स्टेप्स आहेत आणि त्या बरोबर आहेत आणि आता आम्ही एक ब्रिज क्रॉस करून आलेलो आहोत आणि खूप सारी एनर्जी आम्ही सेव्ह करून पाणी पीत आम्ही चाललो आहोत. स्टेप्स चढत
स्केरी आहे, तरी पण आम्ही चालायचा प्रयत्न करतो कारण ऑप्शन नाही आहे. इट इज ॲडव्हेंचर फॉर अस. आमचा ड्रायव्हर बोलला होता की ते लोक 1.5 तासात हे सगळं म्हणजे चढून जातात तिकडे, आणि तो बोललेला तुम्हाला 2 तास तरी लागतील. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय जितकं होईल तेवढं करून डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं. सो जेणेकरून आम्ही लवकर रिटर्न येऊ, म्हणजे ऊन यायच्या आधी. गाईज बघू शकता मला खूप धाप लागली आहे, बोलता पण येत नाही आहे. बघ तर मित्रांनो, पुढचा पार्ट आपला सुरू झाला आहे आणि जसं बघू शकता इथं घरंसुद्धा बांधली जातात. घरंसुद्धा एवढ्या आतमध्ये एवढ्या जंगलात त्यांची घरं आहेत. आय डोंट नो ते कसे सर्वाईव्ह करतात, कारण ज्या जीवनावश्यक आवश्यक वस्तू आहेत त्या तर यांना तिकडूनच सिटीमधूनच आणाव्या लागत असतील. सोयी घर आहेत, लोक राहतात इथे. आणि बघा अशी छोटी छोटी दुकानं आहेत. तो हा बघू शकता एक छोटासा ब्रिज लागला आहे, निसर्गाच्या झाडांच्या रूटपासून बनलेला. खाली पाणी आहे, वरून पाणी येतं. बघू शकता रूट्स आहे. होमस्टे आहेत मित्रांनो इकडे. एवढ्या आतमध्ये येऊन ही छोटी छोटी दुकानं आहेत. होमस्टे बघू शकता मित्रांनो, अशा मोठ्या मोठ्या दगडांवर बांधलेले आहेत. हा केवढा मोठा दगड आहे आणि त्या दगडावर हे होमस्टे बांधलेलं आहे आणि पूर्ण पक्का बांधकाम आहे. कदाचित माझ्या बोलण्यात थोडंसं येऊ शकतं कारण खूप दम लागला आहे. हे बघा, जसे पूर्ण पक्क्या बांधकामाची घरं आहेत. हे बघू शकता. एक मांजूर झोपलं आहे मस्तपैकी पत्र्यावर. जस्ट सकाळचे वाजले आहेत 8:17 आणि हे ऊन यायला सुरुवात झाली. ही नारळी पोपळीची झाडं आहेत. अजून एक 5 मिनिटाचं अंतर राहिलं आहे. बघू 5 मिनटं कधी होतात. तर मित्रांनो, फायनली आम्ही जो डबल डेकर आहे आणि रेनबो फॉल्स आहे तिथे पोचलो आहे. इथे तुम्हाला बघू शकता तिकीट काउंटर आहे आणि तिकीट काउंटरला हे आहे एंट्री फीस. ॲडल्टसाठी 50 रुपये, लहान मुलांसाठी 20 रुपये. कॅमेरा असेल तर 50, गोप्रो असेल तर 100, ड्रोन व्हिडिओ करायचा असेल तर 200 रुपये आणि अख्खी मूवी शूट करायचं असेल तर 5,000 रुपये. कोण इथे येणारे मूवी शूट करायला देऊ जाणे. चला, सो आता आपण चाललो आहे डबल डेकर ब्रिजकडे. एवढी जी मेहनत घेतली, एवढं चाललो, एवढ्या पायऱ्या, जवळजवळ 6,000 स्टेप्स. आता जाताना तेवढ्याच चढायच्या आहेत. सो हा आपल्याला फॉलो करायचा आहे रूट.
तर मित्रांनो बघू शकता हा आहे नॅचरल धबधबा आणि हा आहे डबल डेकर ब्रिज. तर मित्रांनो फायनली बघू शकता हा आहे डबल डेकर ब्रिज. याच्या खाली अजून एक ब्रिज आहे, त्याच्यामुळे ह्याला नाव दिलं आहे डबल डेकर ब्रिज. आणि हा खूप मजबूत आहे कारण झाडाचे आहे, बघू शकता ज्या रूट्स आहेत त्याच्यापासून हा बनलेला आहे. आणि ही पुढे स्नेहल चालते आहे. बघू शकता पाणी किती क्लिस्टर क्लिअर पाणी आहे, पूर्ण खालचं दिसतंय, दगड वगैरे ते सगळे स्वच्छ दिसत आहेत. आणि हा आहे ओव्हरऑल डबल डेकर ब्रिज, जे की मेघालयचं एक खूप मोठं अट्रॅक्शन आहे. लोक खूप मेहनत करून इथपर्यंत चालत येतात. तो हा होता ब्रिज. जस्ट आपण आता वरचा जो ब्रिज होता तो आपण कवर केला आहे आणि आता चाललो आहे खालच्या ब्रिजमध्ये. हा बघू शकता मित्रांनो ब्रिज. हे खूप मोठं अट्रॅक्शन आहे आणि लोक मोठ्या संख्येने इथे येतात. इकडे आंघोळ वगैरे करतात. बघू शकता नॅचरल धबधबा आहे हा. तो चला जाऊया आपण. मजबूत आहे खूप, काय हालत वगैरे नाही आहे, त्यामुळे निश्चिंतपणे तुम्ही इथून चालू शकता. दिस इज द ब्युटी ऑफ नेचर. कसं बनवलं आहे नेचरनेच हा ब्रिज. सो हा होता मित्रांनो खालचा ब्रिज. हा आहे डबल डेकर ब्रिज आणि ती सुरुवात अशी होते इथे इथपर्यंत असा इकडे येतो. हा खाली पूर्ण धबधबा आहे. सो मित्रांनो फायनली बघितला आमचा हा ब्लॉग आणि हा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऑफ डबल डेकर ब्रिज ऑफ मेघालया चेरापुंजी. तर खूप मेहनत घ्यावी लागली इथपर्यंत येण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी आहेत मध्ये त्या तुम्हाला पार करत 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 खूप सारे ब्रिज पार करत लोखंडी ब्रिज त्याच्यानंतर नॅचरल ब्रिज असे क्रॉस करत तुम्हाला इकडे यावं लागतं. सो हा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऑफ दिस मेघालया ब्रिज डबल डेकर ब्रिज सॉरी. तर कसा वाटला ब्रिज नक्की सांगा. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर मी ओव्हरऑल जो रूट आहे तो तुम्हाला दाखवला आहे. चेरापुंजीला येऊन तुम्हाला इकडे यावं लागतं. तुम्हाला गाईड घ्यायची गरज नाही असं मला वाटतं कारण आम्ही स्वतःहूनच आलेलो आहोत. तर कसा वाटला हा आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्की सांगा. सो भेटूच आपण अशा नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.